माझ्या अक्षाला आहे ना लय भारी भाजी आवडती बा. कधी म्हणतं लेकरू आई भाजी कर बरं का आंबाड्याची, मला लय आवडती. मला कसलं बनत, घरातलंच काम करतं जातं, कधी खुडून कधी काय करू. अजून म्हणून आला तर नाही झाला आई तो स्वयंपाक, ते एक दुपटनं माझ्या मागच असतं बा. अगं बाय कोणचं फोन आला ग? अगं बाय रघुभाऊचा आहे. हॅलो, हा बोल ना रघुभाऊ. काय अश्विनी का? 2 महिने इथं क्लासला पाठवतो वय? हा बरं भाऊ पाठव रे, पाठवले. काळजी घेईन तिची लेकरासारखी वय. मला तरी कुठं पोरगी आहे, तुझी काय माझी काय एकाची वय. अरे बाबा तू टेन्शन नको घेऊ, चुलत भावाची काय सख्या भावाची काय रक्ताचंच नातं असतं बाबा ते. हा कधी येऊ राहिले? अर्धा 1 तासात का? अरे बापरे, बरं चांगलं झालं रे भाऊ पाठवी. तशी मला करमणूक होईन वय. हा राहून दे ना, 2 महिने सोडून काय तुला जवळ राहायची तवर राहून दे बाबा लेकराला माझ्याजवळ. तू अजिबात काळजी करू नको तिची. हा बरोबर, खरंय आहे. बाकीची कॅन ठेवले पण याचं झाकण कुठं पडलं काय माहिती यात. हा कोण नाही अक्षय आपला. हा कोणाचा फोन आहे? दूध घालायला गेलता. अरे रघु मामाचा फोन आहे. ठेव फोन. अरे हा दे पाठवून अश्विनीला ना. हा बरं थांब. करते रे फोन भाऊ तुला. थांब रे, याचं काय आहे काय का ते. बरं मी 2 शब्द दम. बरं हा कर बरं बंद. काय म्हणणं आहे तू? काय नाही. अरे माझ्या चुलत भावाचा फोन आहे रघु मामाचा तुझ्या, आणि त्याची पोरगी काय इथे येणार आहे 2 महिने क्लासला अश्विनी आपल्याकडे. हा आणलं हाय फाय पोरगी, तिला शिकल्या सवरलेली बाबा. हा नाही मला माहिती चांगली शिकत ती. आता मी काय म्हणतो, सख्या मामाला तर नाही पोरगी, हा आता चुलत मामाला आहे म्हणलं काय मामाचीच आहे ना. मामाची सख्या काय चुलत काय मामाची एकच. हा कधी येणार आहे? काय अर्धा 1 तासात येणार ती. म्हणजे मामाने बसून दिली का? बसून दिली एसटीत तिला. हा का? हा आपल्याकडेच राहणार आहे ना. आता राहणार काय 2 महिने राहणार आहे. त्याला म्हणलं 2 महिने काय तू जवळ पाहिजे तर ठेव बाबा म्हणलं पूरला वय. काय आमचं काय ठेवे ना आपल्या पैसे आपल्यापाशी काय आहे ना. हा. मला तरी कोण आहे सांग बरं. मला एक पोरगी, तू तू एकूणता एक. बरं आहे. हा मी काय विचारतो, हा. तेवढं मामाला विचार ना काय विचारायचं आता? की पोरगी देतो का. अरे ते शिकले सवरलेले तू काय डोकर पडला का रे अक्षा? मग त्याच्यात काय झालं, मी काय माणूस नाही का? तू माणूस का मला शिंग येतं. तुला शिंग नाहीये, पण तिला पण तू पास झाला पाहिजे ना. पास झालं काय झालं त्याच्यात नाही पास व्हायला. हा एवढी शेती आहे, एवढं कष्ट करतो. हे बरं चल कसं खाली आले आले. लेकरू आहे माझं ग भावाचं वय. वाव, काय वाव किती छान वातावरण आहे ना. मस्त आहे मस्त. गावाकडचं असंच असतं अशी नाही. बारी. तू वाव, बर लंबे लंबे बाल आहे तुझे. कवरच त्याला नाही. एवढेच तेल मी म्हणतो केस एवढे ठेवायचे का वाढवायचे? हे का? हा? असा का विचारतो? आणि त्याला सवय त्याला चेष्टा करतो. ह्याची चेष्टा करतो का? हा. केसांची मला अशीच आवडतात. नाही चांगलं दिसते पण हा? भारी दिसते मग. आणि हे अशी एखादी पॅन्ट आहे का? का? आम्ही घातली असते आदन मधन. तुला काय कमी गेली का बावळट त्यांची? आहेस का रे तू? जरा बावळट आहेस. त्याच्यात काय झालं हा? का तू याला काय शिकवणार यार? शी बाबा. अरे अक्षा नको तिच्या मागे लागू लेकराच्या. बस बाई चल. अगं आई तिच्याच मागं लावावं लागेल ना. लग्न काय बोलतोय का हा? काही नाही बोलत ते आमचं चाललं. हा आमचं चाललंय बाकी काय नाही. बरं तू प्लीज ना, मला खूप खूप भूक लागली. भूक लागली का? हो. बरं, भूक लागली? म्हणजे जेवण माहिती मला, पण भूक लागली लगेच आलेलं भूक. तू खायला आली. अरे बाबा एसटीचा प्रवास केला तिने. लेकराला भूक नाही लागायची तर काय सांग बरं. तू एक करवानवानी करतो गड्या अक्षा. माझी कमन चव घाली ती आई तिच्या समोर. तुला कधी कधी कळायचं काय म्हणतो तुला? बस बाई चल नको नाद लागू त्याच्या. ते चेष्टा करत सवय ते लहान आहे माझ्या खुर्चीवर. चल आपल्या लहान आहे ते लेकर मा. बस ऐक अश्विनी, मी ना परोठे केलते याला, तुला पण देते गरम गरम. परोठे? हा परोठे माझे देईन परोठे. favorite. अशी गरम गरम करते भाऱ्या. हा कर गरम गरम करा. गरम गरम करते. हा बस आता वर. खाय तुला काय खायचं खाय. खायचं म्हणजे मी एवढं नाही खाणार. तुला तुझ्याशी काय घेणं देणं नाही. मी तुला ओळखत नाही. तू मला टावचर ओळखत नको नाही? करू. ओळखत नाही? नाही ओळखत. अगं माझ घरी आली तू. तुझ्या घरी आली पण मी माझ्या आतूच्या घरी आली. मग मी आत तुझं कोणी? तू आतूचा मुलगा आहे. तू लांब राहा रे बाबा. लांब राहा म्हणजे काय? शाना तर वाशीत असेल. आता सकाळी वाटेतच होतो ना. ए आतू. अगं आत काय का? चल बरं केले ते गरम गरम ते तव्यावर.
झाले गरम चल ठीक आहे. बसून द्यायचं ना माय म्हातारीचं माय वाटोळ करते काय तू अरे गप्प ना मिळाली काय मस्त पराठे बनवले होते आत्याने, खूप पोट भरला. वाव, आता ह्याच्यासाठी थोडा एन्जॉय करू. ह्या नटीनं मारली मिठी मला, ह्या नटीनं मारली मिठी, ह्या नटीनं मारली मिठी मला, नटीनं मारली मिठी, चांगलं चांगलं नटीनं मारली मिठी मला, ह्या नटीनं मारली. अरे अक्षय, मी असं तुला आता तू माझं ते कसं आहे, जेवण केलं ना मग ते पचन होण्यासाठी मग मी असा डान्स करत असते. हा का म्हणजे ते म्हणजे कसं पचन होतं ना. तुम्हाला चांगलंय. तू शिकायला आली का नाचायला आली? हा, मी दोन्ही म्हणजे मी क्लास लावलाय. हा का? अरे ते मला शिकवलं कसं कसं ते ह्या नटीनं मारली मिठी मला, असं? ह्या नटीनं मारली मारली मिठी, असं करायचं. मग असं हे बरं आहे. कसं आहे ना, मी दूध घालायला जातो ना गाडीवर, कंबरले दुखत, मग असं मी बी नाचच जाईन असं दूध घालायला. असं नाही रे, हं? असं करा. अजून एक सांगू तुला समजेल असं. हं. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे ते. आता तूच तर म्हणली पप्पी दे हा. अरे असं करायचं, असं कर. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला, हा. या प्रेम वेडीला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी, धर ना असं. असं धरायचं? पप्पी दे पप्पी, असं कर ना. हं. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी. हा, चल मी शिकन. तू म्हणशील ना ते सगळं शिकेन मी, त्याचं काय नाही. आता तू पराठे खाल्ले आणि केळ खायचं राहिलंच ना. मग ते मम्मी म्हणली तू केळ नाही खाल्लं तू. अरे मी डाएट वर केळ वगैरे नाही खात. हा का? डाएट म्हणजे जाऊ दे. तब्येत वाढते. मी खाईन नंतर. पण मी काय म्हणतो, तू मला शिकव सगळं. तू म्हणशील तसं ते मी सगळं ऐकन. हो. हा? केसामध्ये गजरा, फिरतन गजऱ्यावा नजरा. चांगले केसामध्ये गजरा, असंच ना? फिरतन गजऱ्यावर नजरा. या पोरीचा बघून घ्या नवा नवा नकरा. आत्या ते बँकेत पैसे टाकले का आपले? आहे टाकलेत ना. टमाट्याचे 4,75,000. 4,75,000. हा, वांग्याचे 3.5 लाख. 3.5 लाख ना. आणि घरात किती ठेवले? 50,000 ठेवलेत ना घरात. फक्त फक्त तूच तर म्हणते घरात नाही ठेवा जास्त पैसे, बँकेत टाक. आणि ते ठेवले तर त्याला म्हणते फक्त. बरं जाऊ दे. बापरे. डान्स करते बाबा. पण ते सोड गा आता. हो, एवढे पैसे? हा. दुधाचे नाही. 8.5 लाख. टमॅटोचे, वांग्याचे 3.5 लाख. बापरे, जास्त उत्पन्न होते ना शेतीमध्ये. मग कष्ट करावं लागतं, फुकट थोडी भेटतं. वय आहे लेकरू काम गाय तर माहितीये मेहनतचे पैसे. मग. आणि मग दुधाचे किती राक्ष आपले? तुझे महिन्याला 60,000 येत नाहीत का? बापरे. 60,000 रुपये येते दर का महिन्याला. 60,000 रुपये. आणि ते 60,000 रुपये घरी नाही. आणि ते म्हशीलाच नुसतं पेंट खुराक त्याला देतो आम्ही पेंट. ऐक ना, मला शिकव पात्याला आपण दूध वडू. हे दूध वडू गाईचं. ते काय शांतच असतं काय? म्हशीचं. वडू बिडू नसतं, दूध काढावं लागतं. काढते. आहे, ही शिकली तेवढी हुकली. हा ते पातीला धरवण्या लागत, ते खाली ठेवून द्यायचं. पातीला नाही बादली असती, हो, मग ते काढायचे असं दूध. हा, काढतो ना आम्ही. पाठच उठतो 4 वाजता. माहितीये का, शेणकूर बिनकूर सगळं काय तेच हँडल करतो घरातलं दारातलं. मग पैशाला काही कमी नाही आहे. पैशाला तसा पावसाची बाय पाऊस. बापरे, लय पैशावाने आहे ना. मला वाटतंय ना ह्याच्याकडे तर खूप पैसा दिसतोय. मला वाटतंय ना ह्याच्यासोबतच लग्न केलं पाहिजे. खरंच सोन्याची लंका आहे हे. तू आपल्याकडे तर एवढं पेमेंट येतंय ना, तर मग एक आयडिया आपल्याकडे. म्हणजे मला म्हणजे आता मी तुमचीच आहे ना. अयो आमची ना म्हणजे आत्या माझी, तू माझा, सर्व म्हणजे सर्व माझं. नाही हाय, पाहुणी ना तू. पाहुणी. मला एक आयडिया सुचली. एक ना आपण ना दूध काढायला एक, आणि शेतामध्ये एक, आणि असं म्हणजे गडी लावू कामासाठी. गडी लावू. बाय 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 याच्यातच पैसे उडायचे. मग गडी लावायचे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवत बसायचं. हा, स्वतः कष्ट करायचे असतात. मग दुसऱ्याच्या भरोश्यावर नसतं काम करायचे. आपल्या घरचे काम आपणच करायचे असते, माहितीये का.
ते कसं आत्या, मला ना म्हणजे एवढे नाही, आता माझे पप्पा तर 25 वर्ष झालं सिटीमध्ये वॉचमॅनचं काम करतात. मग पण सायकलवरती त्यांनी माझ्यासाठी ना खूप खूप कष्ट घेतलं ग. रात्रंदिवस का आपण कष्ट केले माझ्या भावाने, जरा त्याची तरी जाणीव ठेव. आणि म्हणते कामाला माणसं लावायची बाय. आणि माझा लहाना भाऊही अजून शिकायचा आहे. तसं मला नाही तुमची शेतीची उत्पन्न पाहून ना खूप आनंद झाला, मन तूर्त झाला असं ना. म्हणजे ना काही करा, खरंच केला तर हाच नवरा करेल, शेतकरी ब्रँड. काय म्हणली काय? काय हे मी नाही, माझं मलाच असं. म्हणजे काय, म्हणजे मनातले मनात कोण बडबड कर. एवढे पैसे कधी ऐकले नव्हते का? एवढं काय शेती कधी होईल अरे नव्हती का? बाबा, माझ्या भाषेची काय तू काय हे करतो काय गरीबाची म्हणून? हा नाही गरीब- आत्या, हा. मी एक बोलते. बोल बोल, बिनधास्त बोल, मला काय ठेवू हा. नको. मी अक्षयचा सोबत काय पुढं बोल ना. लग्न करते. खरं तुम्हाला आई चिमटे घे. हो खरंच आहे, मला वाटलं स्वप्नच बघतोय. खरोखर म्हणते ना? तुम्हाला मान्य आहे का मी अगं असं म्हणजे? बाई, मला त्याला मान्य झालं, मी त्याला खुश आहे. तसं बी याला कोण देत होत ते? बाई, आई, मी काय म्हणतो, आई हा, शिकलेली ना, शिकवते आणि कष्ट बी करीन ना. कष्ट करीन खरं. म्हणजे जाणीव आहे तिला जाणीव गरीबाची. गरीबाची. नाही ना आत्या, हा. मी कष्ट करेन, मी ऐकते तुमचं बोलणं, हे करल ते माझंच आहे ना, तुमचंच आहे, मला जाण आहे. आहे ना? हो. माझ्या बापाची एवढी गरिबी होती, त्या परिस्थितीतून मी इथपर्यंत शिकले. पण मी करेल, पण मला फक्त ना थोडं पहिल्यांदा ना ऍडजस्ट करा, मला शिकवा हे कसं करायचं ते कसं करायचं. अगं तुला पत्रात घेऊ आम्ही, तू टेन्शन अजिबात घेऊ नको. मी असल्यावर अक्षय असल्यावर सगळं शिकवतो, सगळं अजिबात शिकवा टेन्शन मी घ्यायचं तुला. नाही. हा. हा. मग? आणि त्या बरं चल, मी त्या रघुभाऊला फोन करते बरं. पप्पांना पप्पाला तुया मग आहे. तर त्याची काला नको घालायला बाई, नाही तर बाई भावात आहे ना. हे बघ वहिनी असं अक्षय. पण मी काय म्हणतो, हा, मामा तले डेंजर आहे, मग असं ऐकन का मग? अरे ऐकन त्यो, तिची लेकरांना सांगितलं कोण नाही ऐकायचा. हा, हिला बोलायला लाव ना, पहिलं मी बोलते, मग हिच्याकडे फोन देते, नाही. मग ही बोलल. एक काम कर, हा, तूच बोल, तूच फोन लाव. आणि असं असं घडलंय म्हणा, लग्न करायचं म्हणते तुमची पोरगी. हा, हा, हा. ती स्वतःहून बोलली म्हणून मी काय बोलले नाही बाबा. तिला 5 झालं मला, हा. ऐका नाही. चल घरात हा, करते लाव फोन. फोन लाव. अच्छा, घरात आहे ना, रेंज नाही, इथंच बसू बाहेर. बर बर. हो तिथे बसा. काय नाही, आता काय मांडरू घेतो काय तिला? आई तू त्यांना काही बोला ती बघ. जमलं आता, बायकोच होणार आहे, काय लाजतो बरं? सांग फोन बरं. लाव मामाला, मला दागदुख होऊ राहिली बघ. काय दुखू, काय चोरी केली काय कुठं तुला दागदुख व्हायला? अरे रेंजचा प्रॉब्लेम असतो बाबा. अगं लाव नाही. अरे दम खाई ना मी रे करते फक्त. लागलं. हॅलो, हा काय रे आज काय रे भाऊ, काय चाललं तो? बरं आहे का भाऊ? हा इकडे आहे ड्युटीवर. पाऊस पाणी आहे का? हा आहे ना, पाऊस पाणी भरपूर आहे यंदा. आणि ऐक ना, तुला एक सांगायचंय बरं का, पण तुला राखत नाही येणार यायचं रे भाऊ. नाही नाही सांग ना, काय कळाल्याशिवाय काय कळायचं? बोलू का मग? सांगितल्याशिवाय. बरं बरं. आणि ऐक ना, ही अश्विनी का ती पोरगी, तिने पास केलं बरं का अक्षाला. हा? तिने पास केलं रे अक्षाला, म्हणजे पसंत केलं लग्नाला. अक्षरा, हा, अरे आता तिचं एवढं शिक्षण केलंय मी, तिला नोकरीवाला मुलगा बघितलाय, आणि काय आता ती सिटीत राहणारी पोरगी आहे. अरे पण भाऊ आता तिची पसंत काय सांगू आता तुला मी, मला टेन्शन येऊ राहिलं वय. अरे तुला काय, मला टेन्शन आहे. हा बोल ना भाऊ मग. अरे मला तर विशेष वाटतोय मग, तिने शेतकरी नवरा पास केला म्हणून. हा, मी तर तिला नोकरीवाला बघितला होता. हा ना, बरं आहे बर का. काय होईल, शेतकरी तिने नवरा पास केला म्हणलं, तिला पास म्हणलं, मला काय अडचण नाही. बरं भाऊ 2 शब्द तीच सांग, बोल बरं. दे बरं. हॅलो हॅलो पप्पा, अरे अश्विनी, मी काय ऐकतोय हे? जे तुम्ही ऐकते हे सर्व खरं आहे पप्पा. बर. अक्षय मुलगा खूप छान आहे आणि आतूही खूप छान आहे, आणि त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे. 8 लाखाचा टोमॅटो झालाय, 3.5 लाखाची वांगी झाल्यात, आणि दुधाचे केवळ 60,000 रुपये. आपल्याला साधे सिटीमध्ये दूध पिशवी आणायची तर किती, अर्धा लिटर म्हणजे किती महाग भेटतं बघितलं का? सर्व काही शेतीतलं एकदम ताजं, आणि हे सर्व गोष्टी. पप्पा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर सॉरी पप्पा. तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट केलंय, पण मी चुकीचं नाही काही करणार.
नाही नाही, मला तुझ्यावर गॅरंटी आहे. जरी तू इकडे सिटीत राहिली पण तुला शेतीकडचा अनुभव आहेच, आणि तुला हे लय थोड्या दिवसात कळालं म्हणल्यावर चांगलं आहे उलट. हॅलो हा. पप्पा, तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? नाही नाही, अरे अश्विनी पण तुला हे तर 2 तासात सारं समजलंय. म्हणजे किती हुशार म्हणावं माझी मुलगी. हा, वळण कोण 2 तासात अनुभव केलाय सारा. वळण कोणाचं आहे तुमचं? तुमच्या कष्टाची जाण आहे हो मला. तुम्ही माझ्यासाठी रात्रंदिवस वॉचमॅनचे 24 वर्ष झालं नोकरी करताय. हा, नाही मग तू रडू नको, मला उलटा आनंद झालाय तू रडू राहिली तर. काय रडती मग? पप्पा हा. सॉरी हा. तुम्ही ना पप्पा इकडे या, तुझ्या घरी या. बर बर चालेल. मी काय करतो आता, आतमध्ये ऑफिस मध्ये जातो, रजा टाकतो आणि येतो मग लगेच. हो मग आनंदाची एवढी बातमी आल्यावर मी काय आता टाइम वेस्ट करतोय, लगेच येतो. हो हा पप्पा, हा. थँक्स. बर बर, गाडी जरी नाही भेटली मी स्पेशल गाडी करून येतो लगेच. हो हा हा, तुम्ही मग रडू नको, आलोच मी. हा तुझे मला. हा भाऊ आळूचे लवकर आहे बर का. हा हा चालेल. ठेवू का? हा. पप्पा माहित- वय याच्यात काय रडायचं ना? पप्पा मानले किती लगेच बोलल्याबरोबर तू वय. हा मग कारण त्या बापाला माहिती मा स्वभाव कसा आहे वय. एकातली एक दिलं का कसं भांडणं टंडणं नाही होत. आपल्याला 2 नातं दिलं ना अश्विनी, 2 देता येतात आणि 2 घेता येतात. पण आज तुम्हाला एक सांगायचं, मला शेतीतलं काही जमत नाही, पण मी ऍडजस्ट केलंय. अगं मला ना तुम्ही ऍडजस्ट करून घ्या प्लीज. मला आई नाही, तुमचा आधार तर राहू दे. अगं मी आहे, मला तरी कुठली पोरगी आहे, मला तुलाच पोरी म्हणे धरेन मी. टेन्शन नको घेऊ, तू रडू अक्षय. नको. बरं आता कशाला रडायचं? आता चांगली आनंदाची बातमी आहे ना आता ही. हा, आपलं लग्न होणार आहे आणि आता जर रडल्यावर कसं व्हायचं? खुश झालं रे करू. तिचे अश्रू आहे तिचे. तसं नाही, हे माझ्या आनंदाचे आसुर आहेत. आणि माझ्या मनात होतं शेतकरी नवरा करायचा, आणि ते स्वप्न पूर्ण माझं आज झालं. हा, मग काय, मी आहे ना, घाबरायचं नाही, मी आहे. आता येईलच भाऊ. बर अक्षय, ती जाऊ दे. तुला कपडे नाहीत का पॅन्ट शर्ट? आहेत ना. मग जाना पटकन बदलून ये, पप्पा ये लागलेत आता. हा, मी बदलेन ते कपडे. ते भारी ड्रेस घालते नाव आणल्याला माहिती मला. ते कुठे ठेवलाय? आतमध्ये ना कपाटा. बरोबर. लवकर घाल बघ कसं तापडून चाललं माझे किती खुश आहे पाहिलं का. त्या ना आज ना जन्मल्यापासून ना हं. माझ्यासाठी ना हा खूप आनंदाचा दिवस आहे. आहे ना? माझ्या पप्पाने आजपर्यंत माझ्यासाठी कष्ट केलं ना. कष्ट केले. हा, खरंय खरंय. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आता मी तुला पुरेप्रमाणे जीव लावीन बाई अश्विनी. ते तू तुला आई नाही. ए रड नको अश्विनी, शांत वय. रड नको, चुप बस. रड नको, गप चुप बस. येईनच भाऊ आता. हा, रडपड कायला करते ग? हा, आहे. किती खुशाच्या आनंदाचे अश्रू आहे. हे बघ, हेच कपडे होते ना? तेच कपडे होते कपाटात, एकदम झकास दिसतो आता वाक्ष्या. कसं दिसतंय? रडू नको, कधी दिसतं? भारी दिसतं ना? लय भारी दिसतो. हा हा. मस्त दिसतो बर का. आता हे कपडे बस बस. कुठे मामा? हा काही येऊ राहिला, आलाच नाही इथं जवळ. हे काय आले? हे काय आले आला आला आला. काय अक्षा, मामाला बसू दे. अहो, बसा बसा. आता काय लयच खुश दिसतोय आज. हा, आहे ना. कसं आहे, तुमचं बरं आहे ना? हा, माझं बरंच आहे. मग मामाचं बरंच राहणार ना. मामा काम धाम अश्विनी? करते. बोला ना पप्पा. तो फोन केल्यामुळे मला तुम्ही घाई घाई यावं लागलं ना. रजा टाकून आलोय मी ड्युटीला. बोल आता. सांगितले ना मगाशी मी तुम्हाला फोनवरती. हा, परत विचारायचं माय काम आहे ना. हा, समोरासमोर इशारा परत हा. नको मांडायला का आम्ही भाडकावलं काय आहे का नाही. नाही नाही, तसं नाही आतू, तसं तुमचं काही नाही. हम्म. पप्पा मला अक्षय पसंत आहे, आणि आतू ही खूप छान आहे, मला समजून घेते. आणि तसं तर नाही का, मला शेतकरीच नवरा पाहिजे होता. आपण एखादी तारीख बघून पटकन उरकून टाकू. पण आत्या, हम्म. तुम्हाला एक मला सांगायचंय की माझ्या पप्पाने माझ्या लग्नासाठी 4 लाख ठेवले साठवून, हम्म. पण त्यातला एकही खर्च करू देणार नाही, 1 रुपयाही. अगं बाई, आम्ही कुठं काय म्हणतो पैसे पाण्याचं. आमच्याकडे भरपूर पैसा आहे, उताला पैशाला सगळं आम्हीच करून घेणार. का तर माझा छोटा भाव आहे ना, त्याच्या शिक्षणाला उपयोगी पडतील नाही का. पप्पा, तुम्ही आजपर्यंत जे माझ्यासाठी केलं ना, खूप काही केले.
बरोबर का नाही? हा आणि जर तर तुमचा पैसा किंवा माझा पैसा हा वायपट कशाला घालवायचा, पैशाला पैसा कसा जोडायचा हे समजलं पाहिजे. बघ अक्षा, शिक शिक. घराला वय जोडून देणारी पोरगी भेटली मला. हा? पोरगी माई हुशारच आहे, मग? पण माई मस्त इच्छा होती हा. याला द्यावा, पण मला नव्हतं वाटत ती तयार होईल म्हणून. कारण शिकले त्याच्यामुळं सवरलेली मी तिला आहे. काही म्हणलो नाही, पण आता चांगलं झालं ती तयार झाली. शिकले सवरलेली भाऊ ती पोरगी वय. हा अक्षय मग तसं शिकलेलं आहे म्हणा, आहे का नाही अक्षय? मामा, आणि तिला अजून पुढे शिकायची इच्छा आहे ना, तर मी शिकवतो ना, लग्न झाल्यावर तिला पाठवतो शिकवायला. चालेल ना, ते तुमचं आहे. पुढं काय तुम्हाला जसं करायचं. बघ अक्षा, तिचे विचार खूप चांगले. पुढं शिकवायचं आहे का नाही ते तुमचा संसार परपंच, तुमची जबाबदारी. तुम्हाला शिकवायचं का घरी तिला शेतीत हे करायचं ती तुमचं काम आहे. नाही नाही, माझी जबाबदारी संपली. नाही रे बाबा, एवढं शिक्षण झालं म्हणल्यावर आम्ही काय वायाला घालू, पुढे शिकूच ना तिला, नाही ते आहे का नाही? ती तुमची इच्छा. हा खरंय खरंय. बरं मामा, मी सांगतो तेवढं मग लवकर काढा ना तारीख. लवकर काय, चांगल्या कामाला वेळ काय आला, उद्याच. हा का? हा मलाही मान्य आहे, पण माझ्या अजून एक अट आहे. काय ग? तुम्हाला ना मला समजून घ्यावं लागेल सर्व गोष्टीत, नाही का? म्हणजे मला काही शेतातलं जमत नाही, नाहीतर काय काय आमच्या परवाना साईटला काय झालं, आत्याच्या घरीच मुलीला दिली होती, पण तिला काहीच जमत नव्हतं. एवढा छळ करतात ना तिचा, एवढा छळ करतात ना, करूच तर ना त्यांना सध्या मुलगी भेटत नव्हती. मुलगी भेटल्यावर ना त्यांनी तिचा छळ एवढा सुरू केला ना, तसं नका काय करू. माझी आई जवळपासून गेल्यापासून माझ्या बापाने एक चप्पल तुटकी, कपडे फाटके घालून माझ्यासाठी एक एक रुपया साठवले. अगं बाई, आम्ही कशा छळ करू तुझा? वय भावाला माहिती माझा स्वभाव कसा आहे, विचार बरं. तू बापासमोर रडली, ते बापाच्या जीवाला काय वाटतं सांग बरं. मला रडायचं नाही, मग मला मी खरंच खूप खुश आहे. मला एवढा आनंद झालाय ना की माझे पप्पा आणि इथपर्यंत माझ्या तिथून सुट्टी काढून आले खरंच. आणि माझे पप्पा ह्या गोष्टीला लगेच तयार झाले. होय, ते पप्पा काय ते शब्दाची पुढे आहे का सांग बरं? नाही ना, हा, त्यांनी पुरीचा शब्द झेलून धरला ना. हे बघ अक्के, मग? पण तिने आता सांगितलंय आधी कडून मग गोड. बरं आहे. हे सारं आधी तुम्हाला मान्य आहे का ते विचारू तुम्ही दोघांना? नाही नाही तर उद्या लग्न परत कसं आहे, एकदा झाल्यावर मग माणसं काय करते, नंतर किटकिट करते, ते हा नको. खरंय. म्हणजे आपल्या चांगल्या संबंधात वाईट वाईटपणा संबंध, नको. वाईटपणा नको. मला बरोबर. सांगा, हा तुम्ही तर आईला ओळखताच ना. हा हा, तुम्ही आईचा स्वभाव तर माहितीये, माझा बी माहितीये. मग आता तिला होत नाही ऍडजस्ट, आम्ही थोडं घेऊ ऍडजस्ट करून. समजून जसं घेऊ. होईल तसं कर बाई, नसलं तर नको करू. हा, तुला शिक्षण काम कर वाटलं फक्त. तर करायचं तर करशी तिथलं, नाही तर करू पण हा. नको, तुझ्या मनावर. तशी मला कुठं पोरगी आहे, मला एकटंच पोरग आहे वय भाऊ. हा हा, मला कुठं पोरगी, मी तुला जीव लावीन. तुला मी तुला आहे ना लेकीप्रमाणे जीव लावीन. हा शब्द आहे ना भाऊ, मी तुला देते. चालू परत माझ्यापर्यंत वगळ नको येऊ. नाही नाही नाही, तू काळजी करूच नको पुरची. बरं चला, मी स्वयंपाक केलेला, जेवून घ्या. बर चालू. अक्षा, हा आहे ना मामा, चला. आता जावई झाला तुम्हाला.